राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ती एक दूरदृष्टी, कणखरपणा आणि अदम्य इच्छाशक्तीची गाथा आहे. परकीय सत्तेच्या काळात त्यांनी पारतंत्र्यातून मुक्त होऊन आपलं स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवलं आणि त्यांना राजा म्हणून घडवलं. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना केवळ युद्धकलाच नाही, तर न्याय, नीती, धर्म, रयतेचं कल्याण आणि परस्त्रीचा आदर करण्याचे धडे दिले. त्या स्वतः एक कुशल प्रशासक होत्या. त्यांनी पुण्याची जहागिरी अत्यंत बुद्धिमत्तेने सांभाळली. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांचं जीवन म्हणजे स्त्री सामर्थ्याचं, कणखर निर्णयक्षमतेचं आणि प्रबोधनाचं एक ज्वलंत उदाहरण. जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीतही कधी हार मानली नाही. त्यांनी स्त्रिया केवळ घरापुरत्या मर्यादित नसून त्या राज्यकारभारातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे आपल्या कृतीतून सिद्ध केलं. जिजाऊंनी दिलेला न्याय सर्वांनाच समान असावा हा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. 1674 स्वराज्याची स्थापना झाल्याचं पाहून राजमाता जिजाऊ समाधानाने निजल्या. 17 जून 1674 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजमाता जिजाऊंची पुण्यतिथी आपल्याला त्यांच्या त्याग, शौर्य, दूरदृष्टी आणि अपार धैर्याची आठवण करून देते. त्यांचं कार्य, त्यांचे गुण आणि त्यांनी दिलेल्या न्यायपूर्ण स्वराज्याचा संदेश आजही आपल्या सर्वांसाठी एक महान प्रेरणा आहे. राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन.